प्रत्येक आई वडिलांनी हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला थोडासा झोंबेल, पण जरूर ऐका. विषय असा आहे की मुलांनी म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांचा आधार व्हायला पाहिजे असं मानणे योग्य आहे का? येस, जरूर. मुलांनी म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांचा आधार व्हायलाच पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांचा सांभाळ करायला पाहिजे. हे 100% बरोबर आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा देखील आहे. पण त्याच्याबरोबर प्रत्येक आई वडिलांनी ही तयारी ठेवली पाहिजे की आपल्या मुलांना आपल्या म्हातारपणाचा आधार मानू नये. त्यांनी जर काळजी घेतलीच, वेल अँड गुड. आधार झाले, मदत केली तर तो बोनस आहे. पण संपूर्ण जीवनाची तयारी करत असताना प्रत्येक आई वडिलांनी ही तयारी ठेवली पाहिजे की माझं म्हातारपण मला जगायचं आहे. माझ्या स्वतःच्या हिमतीवरती, माझ्या साठवलेल्या कमाईवरती आणि माझ्या स्वाभिमानावरती मला जगायचं आहे. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जीवनाचे पद्धतशीर नियोजन करणे अत्यावश्यक आहे. आपलं म्हातारपण आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्या म्हातारपणाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी मी कुणासमोर हात पसरवणार नाही असा निश्चय आणि निर्णय प्रत्येक आई वडिलांनी करायला हवा आणि तशी व्यवस्था करायला हवी. म्हणून तुम्ही जो तुमच्या म्हातारपणासाठी पैसा ठेवलेला आहे, जी व्यवस्था केलेली आहे, तो पैसा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीच कुणाला देण्याची व्यवस्था करू नका. कुठल्याही मुलाच्या, मुलीच्या, नातवाच्या नावावर काही करू नका. आपलं घर, व्यवसाय, पैसा, जागा इत्यादी भले तुम्ही तुमच्या मुलावर कितीही प्रेम करत असाल. उदाहरणार्थ मुलगा सांगतो की मला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्या PF मधून किंवा ग्रॅच्युटीमधून किंवा फिक्स्ड डिपॉझिटमधून पैसे द्या किंवा त्याच्यावर काहीतरी लोन द्या किंवा घर, सोनं वगैरे गहाण ठेवा. आणि मग आईवडील माझा मुलगा करत करत त्याला सर्व काही देऊन टाकतात आणि आयुष्याची वाट लावून टाकतात. ही तुमची सगळ्यात मोठी चुकी. त्याच आई वडिलांचे पुढे जास्त हाल होतात ज्यांचं प्रेम अधिक उतू येतं आणि मग त्याच्यामध्ये ते सर्व काही देऊन टाकतात. ज्या घटकेला तुम्ही माझा मुलगा, माझा नातू, माझी मुलगी करायला सुरुवात केली आणि सगळं द्यायला सुरुवात केली, समजा तुमचे हाल अडचणीचे दिवस सुरू झाले. एक साधा विचार करा. 58 ते 60ला तुम्ही रिटायर होतात आणि 80 ते 85 वर्षाचं आपलं जीवन म्हणजे 20 ते 25 वर्षासाठी तुमची आणि तुमच्या बायकोची म्हातारपणाची तयारी तुम्हाला करायची आहे. मला सांगा, या अगदी महागाईच्या काळामध्ये तुमच्याजवळ कितीतरी पैसा साठवलेला असला तरी तो तुमच्यासाठी आणि तुमच्या बायकोसाठी येत्या 20 ते 25 वर्षासाठी पुरणार आहे का? आणि या काळामध्ये औषध आणि आजारपण यासाठी किती पैसा लागतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जरा विचार करा. तुम्ही स्वतः तुमच्या म्हातारपणाची तयारी करत नाहीत आणि ती तयारी दुसऱ्या कोणीतरी म्हणजे माझ्या कुटुंबाने किंवा माझ्या समाजाने करावी अशी अपेक्षा करतात. मी थोडंसं तिखट बोलतो, पण हे सत्य आहे. आपल्या मुलांनी आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे या आशेवरती जर तुमचं म्हातारपणाचं जीवन अवलंबून असेल तर त्याची काहीही गॅरंटी नाही. आणि आजच्या काळामध्ये तर खूपच कमी गॅरंटी आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंत सगळे तुमच्या आजूबाजूला राहतील, तुमची मदत करतील, तुमची इज्जत करतील. तुमच्याकडचं सगळं संपलं, तुम्ही वाटून टाकलं की कदाचित तुम्हाला कोणी विचारणार देखील नाही. म्हणून कोणाच्या नावावर काहीही करायची घाई करू नका. सगळ्यांशी आनंदाने वागा, प्रेमाने वागा, चांगल्या रीतीने नाती जपा. वाटायचंच असेल तर तुमचं प्रेम वाटा, तुमचा आनंद वाटा, तुमचा अनुभव वाटा, तुमची आपुलकी वाटा. आपल्या म्हातारपणाचा सुरक्षा फंड मात्र वाटू नका.